तलासरी तालुक्यातील करंजगाव पाटीलपाडा परिसरात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 48 तासात उलगडा करण्यात तलासरी पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत चोरीस गेलेली 3 लाख रुपयांची रोकड, मोबाईल फोन आणि बॅग असा एकूण 3,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार करंजगाव पाटीलपाडा येथील रहिवासी अजय नरेश घुटे यांनी 5 जूनला सकाळी घराला कुलूप लावून आपल्या दुकानाकडे प्रस्थान केले होते। दिवसभरानंतर रात्री घरी परतल्यानंतर घराच्या मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला होता। त्यानंतर घरातील लोखंडी कपाट फोडून त्यामधील तब्बल 3 लाख रुपयांची रोकड चोरून नेली होती। या प्रकरणी अजय घुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तलासरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या संबंधित कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। घरफोडीची गंभीरता लक्षात घेऊन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या। त्यानुसार तलासरी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले। पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला। तपासादरम्यान एका 16 वर्षीय विधी संघर्षित बालकाची चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली 3 लाख रुपयांची रोकड, 10,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन आणि 500 रुपये किमतीची बॅग असा एकूण 3,10,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। त्यामुळे फिर्यादीचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे। या गुन्ह्याचा जलद गतीने उलगडा करण्यात पोलीस निरीक्षक अजय गोरट यांच्या नेतृत्वाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विष्णू राजड, पोलीस हवालदार संदीप नागरे, अनिल सोनवणे आणि पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली। पुढील तपास विष्णू राजड करत आहे। पालघर पोलीस दलाच्या तत्पर तपासामुळे घरफोडीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून चोरीस गेलेली बहुतांश रक्कम परत मिळण्यात यश आल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे। वय लहान असलं तरी गुन्ह्याची वाट मोठ्या संकटापुढे घेऊन जाते। योग्य संस्कार आणि योग्य दिशा हीच खऱ्या अर्थाने तरुणाची ताकद आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।